आई काय वैसे तू ये ना. आई मी काय म्हणते, आपण संध्याकाळीच बाया बोलवता का? 30 अकराच्या दिवशीच का मग? बाया येतात म्हणा, वान आले तर बाया काही येतात म्हणा, नाही नेत म्हणत. पण होईन का तुला आता सकाळी सकाळी सुगड्याची पूजा, घरचा स्वयंपाक पाणी हे ते होते नाही होते करून घेणं. मग कसं माझा प्रॉब्लेम आला तर होणार नाही म्हटलं, मग आणखी 2-4 दिवस जातील. मग कसं ते त्याच्यापेक्षा म्हटलं उद्या आटपून घेऊ तसं. हो माय हो, तूही घोर आहे नाही. हो माय पाय बेता हिशोबानं हो, त्याच्यानुसार तर पहिलेच आटपलेलं वर राहते म्हणा. का बाई पण वान होतं नाही आणलं कसं नाही मग आपली तयारी. आई आपलं घर तर स्वच्छच आहे, आपल्याला काही साफसफाई नाही करावं लागत काही नाही. आणि वानं काय आता संध्याकाळी मी याच्यासोबत सुगड्या आणायला चाललीस तर म्हटलं मग वानं पण घेऊन येते. सुगड्या आणायला चालली का मग तू? बरं आणजो ना मग. हो वानही घेऊन ये मग. हो आई मी काय म्हटलं, नाश्त्याला काय द्यायचं यावर्षी बायांना? यंदा काही तू घोर घालू नको शिटू. मग ऐक तू, बाबू लहान आहे काही नाही. तियाचे लाडू केले की नाही उलवली ती कुठे हातावर देऊ आणि लागे वान देऊ. यंदा बाई बाबूच्यानं लेकराच्यानं सुचत नाही. नाही ना आई, मग ते तसं हळदी कुंकाची मजा नाही येत ना. मग वर्षातून एकदाच तो करा लागते. करूया ना काहीतरी. माय करेली मा नाही पण मामन नाही गोंधळ होईन ना. आता बाबू लढला तुला माहिती राहत नाही, मी एकली मी काय करू. काय दुसरं काही नाश्ता देणं काय त्याच्यापेक्षा ती याचं कुठ देऊ ना चालते ना, सगळ्याला समजते. आता मागच्या वर्षी साजरा नाश्ता द्यायला तेव्हा काही, मग आता औंदाचे साल समजतेस कोण सगळ्याले. पण आई त्यात मजाच नाही. सुनो एक तर लाडू पण कमी केलेत आपण. मग लाडू तरी एक लाडू तरी द्यायला पाहिजे होता. मग अख्खा लाडू दिला तर कसं ते जर बरं तरी वाटते. लाडू पण कमी केले. आई काहीतरी करते ना. काय करतो माय करतो आहे सोबानं, पण मामन नाही जास्त गोंधळ काही घालू नको. लेकर वळाचं कसं बाई होत नसते म्हणून. तू देशील माय रामायण मांडून आणि पोरग काकी दोन बसून राहशील. वर सारा जू टाकशील. मला काही मग घरचा धंदा कराव का ते करा. नाही मी करते ना. तुम्ही फक्त घरातले काम केले की झालं. इकत आणणं पुरी मग काही बाय कचोऱ्या गिचोऱ्या समोशी असं काही इकत सांगून दे त्याले. आपल्या होतातच किती फार 10-12 बाया होतात आपल्या. म्हणून तर म्हणते आई 10-12साठी कुठं विकत आणायला पुरते. घरी केलेल्याची मजा वेगळीच राहते. आई मी यावर्षी ना दही कचोरी ठरवलं. करू का दही कचोरी? ठरवलंय काय? मग होईन का तुझं ना. ह्या पाय मी हात लावणार नाही त्या कचोरी गिचोरीले. वंचित बाजारला धंदा बंद करीन. नाही आई मी सगळं करते, फक्त तुम्ही घरातले काम करता. जसे काही मी उद्याच करीत. रोज असता मस्तकीच असतात. आई चिडू नका. तिडगुड घ्या आणि गोड गोड बोला. सासूले काम आले लावा. काय आई मग ठरवलं. मी कचोरी बनवते आणि आता येताना वाना घेऊन येते, सुगडे पण घेऊन येते. आई आपल्या दोघीसाठी बांगड्या पण आणते. आई तुम्हाला काय देऊ वानात? मला काय द्यायला लागते मा. सोन्यासारखी सून आहे मला. काही नाही पाहिजे अशीच राय माय शेवट लोक. आणि म्हातारपणा जर धंदा करू लागजो. एवढं वाना दे मला. माय बाई पूजा पाती करते हो समजा. नाही म्हणलं माय शिकेला येतो काय सांगा माय. आता असं थोडी या शिक्षणाचा पूजेचा काय संबंध आला. आपल्या परंपरा आपले रीतिरिवाज आपले सणवार आपण साजरे करायला पाहिजे ना. हात बाय सौभाग्याचा सण आहे. हा नाहीपर्यंत काय करणार आहे. घेऊ बाई हे बाय गांजर बोर शेंगा समजा आणलं मॅ. हो ना आई करा तुम्ही पण पूजा. आता तुम्ही पण करा ना. हो माय करतो ना. औंदाची चाल पाय ना माहिती सक्रात तुमच्याच घरी. त्यात काय मग मोठ्या बाई त्यात काय असते. तिळगुळ घ्यान गोड गोड बोला फक्त. माय मी तर हमेशा गोडच बोलतो. ती सकाळच्या दिवशीच नाही. मी तर जन्मभर गोड बोलतो. तू बी बाय तिळगुळ घ्यान गोड गोड बोल. बिना तिळगुळाचं लाडू ना हातात ना काही नाही. बऱ्या बाई दे रांजाठाने ह्या पक्क्या सोबल्या. घे माय योगिता कुर्दी माय मला पूजा. जाय तू पुरण टाक. हो आई तिळगुळाची पोळी करू का? कर ना माय कसं करतात कर. पण पुरण टाक माय बाई. मी हमेशा पुरण टाकत आली म्हणून. पोळी बी करे का परी का हाय ते तिळगुळाची आणि पुरण कर. योगिता तिळगुळ घेन गोड गोड बोल. आता तुम्ही पण तिळगुळाच्या वाटी तर घ्या हातात. तसंच तिळगुळ घेन गोड गोड बोला. कोळलं नाही कोरडा कसा. आता सुगड्यांची पूजा झाली ना. आता नाव घ्या ना. सांग माय नवीन तू नाव मी घेऊ का? घे ना नाव. बाई तुमच्यासाठी तो औंदा म्या नाव वाटच करून ठेवलं. कोणतं बाई ऐका समजा जाणी. जसोदा बाई तुम्ही बी ऐका पहिले कान देऊन. सांग ना माय तर कान तो अंगच आहेत. 8 आणि 8 होतात 16.
8 आणि 8 होतात 16. कान देऊ नाही का व समजा जणी. दिगंबर रावाचं नाव घेते. यशोदाबाई, तुमच्या मा घराच्या जागेवर काऊन हाय डोळा? देवकाबाई, औंदाच्या तिसकरातले बरोबर मारला तुम्ही टोला. आणि तुम्ही बी समध्या जणी तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला. लाडू पाहिजे बाबूले. लाडूच्या अंगच नजर आहे बाबूची. लाडू खात का? लाडू तियाचा लाडू. ओ माय, खाते बाबू. म्हणा तू लाडू खाते. देवा चिटू, म्हणा त्याले लाडू दे. लाडू पाहिजे बाबूले. लाडू समजते का तुले? खा लागते का ते? कोण सांगत तुले खा लागते? ना कोण आले को येत नाही माय. पाय कसं पाहून राहिलं त्याच्या अंग. कोयते का? खाच आहे का ते? खायचं नाही बापा. मोठे माणसं खातात ते. मशुनासा नाही खात. मशुना नाही खात. मशुना भाता खाते. भाता करवा शेटू, भाता कर मा राजासाठी. शेटू, पूजा आटप अन पूर्णाचा कुकर लावून दे. अन मग तू करत बस. त्या कचोऱ्या करतो म्हणतात. हा, काय दुपारच्या भरोशावर ठेवू नको. गरम आणि गिरम काही नसते. हा जसा जसा राहते तसं तसं कर. आणि संध्याकाळच्या पायरी बोलावून घे मग बाया हळदी कुंकाले. होय, पुरण लावते मी. आणि मग मी कचऱ्याचं सारण करते. तर तुम्ही तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करा. हो हो, पुरणाचा कुकर लावून दे. याचा आता अंगिंग धुतो मी. आता थंडी कमी होऊ देतो. मग बाबूचा अंग धुतो. मग करतो मी स्वयंपाक. आता सकाळून काय भरीत खिचडी केली. आता ते जेवले माणसं. आता का डबल जेवताना आपल्याला उपासच आहे. दुपारूनच जेवा लागते. होय, चालते ना. आपण संध्याकाळी सोडू मग. आई नाही तो उपास है ना. ते दुपारी कचोरी खायला भेटतात. तुम्ही सगळ्याजणी या आमच्या घरी हळदी कुंकाले. मैसून काय माय दही दही कचोरी करून राहिली. हो. आजच घेतो आठवून. बरं, उलट साजरं राहते. हो, संक्रांतीच्या दिवशी नाही काही ना तर 5 बायला तरी वानो द्या. मग एका पुरी लय मोठा कार्यक्रम करायचा असला तो एक परी पुढे केला तर चालते. पण 5 जणील तरी द्या वान असं म्हणतात. आला योग तसं करा. मलाही तसंच असते. खरं सांगतो, तुम्हाला सांगतो ज्ञान. पण मला कसं आहे, आलं तसं भागवतो मी. आता औंदा आमच्या घरी घोर आहे पुढे जर सांग. मग आजच चालू आहे संक्रांतीचं वान देणं. हो, तुम्ही बी सगळ्या जणी या हळदी कुंकाले. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आई श्यामही म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पा मनात नाही सांगलं. अहो शिटू आल्या बाई. हो हो, आले आले. शिटूची तयारी नाही झाली वाटते अजून. कवा तिळगुळ खाऊन राहिली का करून राहिली? काकू खाऊन राहिली. काय नाही, आणते प्लेटा बनवून आणते ना. माय महिन्यात सुनका तुम्हाला अशी दिसली का? किती लवकर केलं माहिती ना तिळगुळ. माघारी आणून द्याल ना. हो, मागाच्या बाने खाल्लं उसक. आता आते बाईला नाचून आली तर सुनायचं काही महत्व नाही. नाही नाचूनच हुशार. ती पिंकी लय हुशार. इकडे शिटू लय हुशार. आम्ही गेलो का वयाला भागन गेले. मग तसंच असते आम्हा बुडाबुडीले. मुद्दल पेक्षा व्याज लय प्यार असते. आवा तुम्ही मुद्दल, पण नाचुना नातू हे व्याज आहे. मग व्याज लय प्यार असते. तुम्ही बी हुशारच हवं. माहिती ते राग नका भरू. ती सक्राच्या दिवशी तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला. शांताबाई, तुम्ही दुसरी साडी काऊन नाही घातली? आता माघाय राहिलं बा. आता सुनीचे दिवस माय. तीच असतं चालते माय मेकअप. पण काय काय आपलं कुठे हेडगड मेगडं घालतं. भरली गण गुंडायली जाय तिकडे. आता काय राहिलं आपलं भाऊ भाऊ. बाई म्हणतात वय झालं. भाऊ घरीच काय चुप सरिता. आपलं तर नाही झालं बा. आता तिचं झालं असेल तर कोण असतो. पण मा नाही झालो बा. मी तर काय अजून स्वतःले म्हातारा नाही समजत. मग काय तर अजून फक्त नातूच झाला भाऊले. सरिता काय माहिती भाऊ समजे मजा का करतो का? बरोबर हाय हो सरिताबाई. अजून नातूच झाला. पण तू थोडी झाला. पण तू झाल्यावर पाहू जर वय झालं म्हणू. नाताच्या बाबतीत म्हणा लागते का म्हातार झालो. इले काय हो, हे तशीच बुडी आहे म्हातारी बुडी. आपण तर नाही बा अजून म्हातार झालो. का व काकी चुकलं का? बरोबर. आता कायच म्हणू बापा मी. पोरग एवढं नीट काय बोलू आता मी. मग मी तर काय म्हातारी का नाही रे बापा. काय नाही आते बाई, तुम्ही म्हातारी नाही. तुमचं लेकही म्हातारा नाही बापा. तुम्ही लय तरुण. मीच झाली की काय मग म्हातारी. बाय बाई भाऊ, आता ती सक्राचा सण आहे
तर मग घे ना आमच्या बाईचं नाव, सांग ना कसं घे सांगत उखाण्यात म्हणानं म्हटलं एखादा उखाणा सांगा म्हटलं ती सक्रात होय ना. बाई त्या पाऊली उखाणा विचारतो का? हाय त्या अशा सुना असतात काय? हा निरा पानसट आहेत माय, धन्य माय बाई. हा घ्या ना आता माय काय उखाणा घेऊन नाही का तुम्हाला? हा सांगा आता, त्या एवढ्या नाव सांगतात तर सांगा. आता शांती तू म्हणतो एवढ्या लाडी गुळी पण तर मग आता घेतोच उखाणा. दिसून मी राहिली गुलाबी गुलाबी साडी घालून गुलाबी, डिक्ट गुलाबाचं फुल. वाजी तिकडे तुम्ही तर बहिणीच्या पानसटच काय म्हणतीन ते नाही लावून घ्या. बाबा घेतात का? बाबा घ्या ना. हाय माई सुन. ऐकवा सुन बाई ऐकवा. हो बाबा सांगा. शिट म्हणते हो. ऐका हो पोरी हो. शांती ऐक, नको शोधू मला. शांती मी काय म्हणतो, नको शोधू मला, मी तुझी सावली. शांती ध्यान कुठे आहे तुला? इकडे अंग पाय ना. ध्यानच आहे ना मला, ऐकूनच राहिली ना. आता का तुमच्या अंग एकटक पाहू का मी? ऐकी म्या कुठं नाही म्हणलं. सक्रात रंगात आली बाई शांताबाईची. ऐक शांती, नको शोधू मला, मी तुझी सावली. नको शोधू मला, मी तुझी सावली. शांता पहिल्या भेटीतच बघताच माझ्या मनाला भावली. शांताबाई वारे वा. भावल्या बाई बाळली भुरड बाई भाऊच्या मनाले. हवं तिकडे पानसट बोलायचे. हा चला उखाणे तुम्ही सांगा. माणसाला उखाणे विचारून राहिले. थांबा ना, मला युद्धाचा कार्यक्रम सुरू झाला का? ती आली पिंकी आली आता. ये कार्यक्रम नाही सुरू झाला माहित, सासऱ्यानंच उद्घाटन केलं माय कार्यक्रमाचा आरंभ. चला जातो मी आता. का करा तुमचा आटपा. बस बाई पिंकी, कार्यक्रम सुरू नाही झाला माय अजून, काहीच नाही. ए बाया काय नाही, काकांनी नाव घेतलं हो ना. काका मला नाही ऐकायला, माझ्यासाठी परत घ्या. अशे सुना पाहिजात माय सासऱ्याला उखाणा विचारतात. काळ बदलला हो माय बाई, बदलला काळ. काकी लय दुनियाच्या पार गेला काळ. पाय सुना माल्या म्हणतात सासरे बुवा घ्या उखाणा. सांग आता काय करावं. सासराही तसं पानसट बोळ्याचा. घे मग आता, जाग बरी ना ती सुन नाही तर. हो काका माझ्यासाठी घ्या ना, मी ऐकलंच नाही. भाऊ मग आता दुसरं घे जा, तेच ते नका घेऊ, शिळ झालं ते आता. नवं घेता आज टवटवीत शांताबाई सारखं सुंदर देखणं. काय मीना लाजली बाई आमची शांताबाई. ऐका हो पोरी हो, मग संध्याकाळच्या वेळी काजव्यांनी अंगण दिसते उठून. संध्याकाळच्या वेळी काजव्यांनी अंगण दिसते उठून. शांती इकडे बाय. हा ना काकू काकांकडे. काकांना मग आणखी नाव घ्यायले उल्हास येते ना. पाय दिसून बाई काय म्हणते. तुम्ही बी भल्लेच पानसट हा माय. ऐका रे पोरी हो, पामले कशी डोळे मारती. संध्याकाळच्या वेळी काजव्यांनी अंगण दिसते उठून. सर्व विचारतात मले, सर्व विचारता एवढी सुंदर बायको भेटली कुठून. खूप छान. जाता लाजली माई शांता. चला येतो रे बाय, करा तुमचा कार्यक्रम. मा काय मजा काय. चाल येतो मी. बाय बाय बाय. जमलं शांताबाई जमलं. आण बाई शिटू आण माय नाश्त्याचं आण. काय बाई कार्यक्रम कायच लावलं. आता एकीले सोडत नाही, एकीले दोन उखाणे घ्यायला लागतील म्हटलं. सासरी बाई फिरकी घेतली ना. हा माणूसही भल्ला बाई तुमच्यातच झाला निरा. हवं शांते, अशा छोट्या मोठ्या आनंदानं संसाराची गोडी वाढत असते. नशीबवान आहेस, भाग्य करून आली. मा शांताराम सारखा नवरा भेटला तुले. 60व्या वर्षी एवढा लाड करते तुला, एवढं कौतुक करते. हो आते बाई, हे लाखात एक. माणसाच्या बाबतीत तुम्ही भाग्य खरंच करूनच आणलं बाई, देवाच्या हातून लिहून आणलं. त्या बाबतीत काहीच दुमत नाही. स्वीटवर आलं का काय येऊ का करायला? काही नाही, बस आणलंच, प्लेटच काढून राहिले होते. आणल्या थांबली होती मी बाबाचे उखाणे ऐकत. बापरे, सीटू दही कचोरी केली का तू? सीटूच माय दर साल नाही नसते.
जिवारी येत नाही माय, कईपासून करून राहिली असं कोणपासूनच लागली शिन करायले. हो अबे शिटू, पहिले तिळगुळाचा एक लाडू द्यायला लागत होता, मग कचोऱ्या द्यायला लागत. ती सक्रातचा सण आहे ना, तिळगुळाशिवाय कसा नाही. देते ना लाडू पण देते. म्हटलं कचोऱ्या आधी खाऊ द्या, मग लाडू पण देते. बाय बाय कचोरी एवढी मोठी बाई हे, दही टाकलं तेव्हा नाही माहिती आंबटी अशी नाही. आजी तुम्हाला खटाई टाकलीच नाही, फक्त दही टाकलं. आणि दही गोड आहे, घरचंच दही आहे आणि गोड आहे दही. आबाजीसाठी घेऊन जाल. ते काचे खातात हो बाई. पण त्या दिवशी तो अगरचा तिळगुळाचा लाडू आणला ना तुम्ही, तर खाल्ला की नाही? हिच्या देखतच खाल्ला, अर्धा खाल्ला, उभार नाही खाल्ला, अर्धा खाल्ला. पचत नाही ना आता. मग तेवढ्या अर्ध्या लाडवावर शांती संधी ते जेवले नाही ते. मग बापा हेच बसूनच म्हणजे ते सोय नाही होत ना आता. हो आते बाई, मग काय ते इले म्हटलंच होतं मी. म्हणलं इले स्पेशल डबल का मिक्सरातून काढायला लावलं की तुले. म्हणलं डबल मिक्सरातून काढ, आणि जरसं की जाळ नको ठेवू म्हटलं ती याचं कोट. आणि मस्त लाडू बातच जुळल्या गेला, मिक्सरातून फिरवला आणि तो बारीक केलं ना, म्हणून स्पेशल पाठवलाय तेव्हाच घेऊन ताजा. म्हणे ती सक्रात झाली की जाईन. म्हटलं नाही, ते सक्रातचं काही नाही, नेऊन दे म्हटलं, मामाजीला आपच खातात. हो मग आमच्या घरचे राहिलं वाटे बाई आण्याचं तुम्हाला. अवा पट्ट्या हो हे पा, काही लय आणू नका, मला काही जास्त ते सण नाही होत आता, ते तर काही जास्त खात नाहीत. आमच्याकडे उद्या याला, उद्या हळदी कुंकाला. बरं खा गप्पा नका करू. उखाणे घ्यायला लागतात, वानं द्यायला लागते. बशी तू वानायचं आणला होता ती काढून. आमचे महाराज घरी येलो करायला लागते समजा. आमचे महाराज आले की मग टाळन मृदंगच वाजतील. मेलं इले म्हटलं देवानं मांडून ठेवू नको. आता कसा पुढे सरकते ना, धर पाडूनच देते बाई. काही सामान असो काही दिनू घेऊन गेला त्याला बाहेर. मग हो आता ते तर आहे, आता सरकते ना. मग आता एक वस्तू नाही राहत, असं नाही राहत आता पद्धतशीर. आता पाय ना कसं करते. त्यानंच तर घर भरेल दिसते. म्हणून तर म्हटलं भाऊ गेले, म्हटलं म्हणूनच राहिली ती मी की का श्याम कुठे आहे. त्याच्या बाबाने नेलं त्याला बाहेर. उखाणे आठवून ठेवावं. मानवराले 2-2 उखाणे विचारतात, तुम्हाला 4-4 विचारतो मी. शांताबाई बदला नाही घ्यायचा. आमच्या भाऊला विचारलं आम्ही, तुम्ही काऊन लाजल्या? तुम्हाला पोटात लड्डू फुटला बरं. अय सरिता, साधा सुद्धा नाही तियाचा लड्डू फुटला. तिळगुळाचा लड्डू शांताबाईच्या पोटातच फुटला. भाऊन जा वक्ती दुसरा उखाणा घेतला की नाही, माय काय घेतला मला यादही नाही, आठवती नाही बाई. सुंदर बायको भेटली एवढं आठवते काय बाई शांताबाई. लहान पानसट तू तर लयच आहेस निरा. चला अरे कचोरी खाऊया ना पहिले. दिसतस काय तोंडाला पाणी सुटलं. घ्या बरं, आणखी आणते बरं मी. थांबो माय, हेच उद्या एवढी मोठी माय एकत आणली नाही उशी तू. नाही काकू मी घरी बनवली ना. अहो घरीच केलं ते ना. याच्या कामातलंय पटायत आहे मैसून. रोजची भाजी भाकर करणं तिच्या जीवावर येते. पण असं नाना प्रकार करायले तर बाई निरा आचार्याच्या पुढे आहे हे. भाजी भाकर नका सांगू. धुणं भांडे घासणं रोजचा धंदा आमच्या लय जीवावर येते. पण असे प्रकार करायले लय हरीक येते.